हाही फटका चांगला आहे आणि बॉल होईल फरार. सीमारेषा पार अमोल यांच्या बॅटमधून. परंतु इथून बरेचसे मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील, कारण विजयासाठी अजूनपर्यंत तिथे 14 धावा धावफलकावरती लागल्यात. दोन बॉलचा खेळ झालाय. 14 धावा धावफलकावरती आल्यात. एक षटकार जरूर आलाय. चार बॉल आणि 21 धावांची गरज इथून असणार आहे. 21 धावा येतील का? क्षमता ठेवतायत अमोल. अमोल विरुद्ध अमोल. परंतु हा बाहेर जाणारा बॉल, हा बॉल मात्र अमोल यांच्या मधून मात्र गोलंदाज म्हणून खूप छान इथे मात्र पाहायला मिळाला. आणि इथून अमोल यांना थांबवण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतात. अमोल पाटील गोलंदाज. आता उर्वरित 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये मात्र 21 धावांची गरज आहे. 3 षटकार ठोकले तरी सुद्धा हा सामना आता घोगाव जिंकणार नाहीये. एखादा खराब बॉल, हा तर मोठा फटका आलाय. बॉल होतोय फरार. सीमारेषा पार आणि हा मोठा मात्र लांब लांब आणि लांब लचक येतोय हा घोगाव टीमचे अमोल यांच्या बॅटमधून षटकार. आता इथे मात्र एखादा नो बॉल आला, फ्री हिट आला, बॉल लाईनचा मात्र नो बॉल आला, बरचस काही घडू शकतं. आणि जर का षटकार आला तर मात्र मॅच परत एकदा बनवू शकतोय घोगाव टीम साठी. कारण आता उर्वरित इथे बॉल असणार आहे ते 2 आणि 2 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. नो बॉल वरती धावून 2 धावा घेतल्यात, प्लस 1 3 म्हणजे 2 येणारे बॉल वरती षटकार. बरचसं काही समीकरण. पहा हा मोठा फटका आलाय. आई चाललाय बॉल सीमारेषा पार. षटकार. हो हो हो, आता मात्र थोडासा दडपण कदाचित अमोल यांच्यावरती येणार आहे. त्यांना या हा बॉल अगदीच चांगल्या प्रकारे डिलिव्हरी करायचा, कारण एक बॉल मध्ये मात्र विजयासाठी 9 धावांची गरज आहे. एक बॉल आणि 9. एखादा खराब बॉल आला, त्याच्यावरती चौकार आला, षटकार आला तर मात्र दडपण येईल टीम एलगाव वरती. परंतु नाहीये. अमोल पाटील आहेत. ते अमोल पाटील चांगली कामगिरी करताना सातत्याने पाहायला गेले. परंतु तेवढाच घोगाव टीम कडून सुद्धा अमोल यांनी मात्र चांगली कामगिरी केली आणि अंतिम क्षणी मात्र हा सामना जिंकला गेलाय. तो टीम मॅक्स स्पोर्ट्स घोगावच्या विरुद्ध खेळत असताना श्री एओबा स्पोर्ट्स एलगाव टीम. चला एच डी 11 गणेशवाडी आणि श्री सद्गुरू बाबा महाराज सवादे टीम. एच डी 11 टीम आपण प्लीज लगेच मैदानामध्ये जायचं आहे. त्याचबरोबर इथे आम्ही श्रेयसजी नायकवडी साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करू, आपण इथे आलात. आणि संस्थापक आदरणीय मोहनरावजी नायकवडी मामा यांच्या मुख्य आयोजना खातीर आपण पाहायला गेलं तर येणाऱ्या 10 आणि 11 ऑगस्ट रोजी रबर बॉल ची मोठी भव्य दिव्य स्पर्धा लीग आपल्याला पाहायला मिळेल.